माझ्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण आले आणि मला सांगत होते, की माझ्या पोटामध्ये ना भरपूर गॅस होतो, अजीर्ण होते, ॲसिडिटी सुद्धा होते आणि मला आहे ना प्री डायबेटिक डायग्नोसिस झाले. वजन पण अचानक वाढत चाललंय. का वाढत चाललंय मला काही समजत नाही. तर मी त्यांना बोललो, "तुमचा आहार कदाचित चुकीचा असेल म्हणून हे होत चाललंय." तर ते "अजिबात नाही. मी काहीही जंक फूड खात नाही. मी मांसाहार सुद्धा करत नाही. मी सगळा पदार्थ व्यवस्थित आमच्याकडे असतात आणि ताजं जेवण मी जेवतो. तरी सुद्धा मला हे का झालंय मला कळत नाही." मित्रांनो, ती व्यक्ती काही खोटं बोलत नव्हती. ती व्यक्ती व्यवस्थित सांगत होती, की ती सगळे पौष्टिक पदार्थच खाते आणि त्यांना तरी सुद्धा हे त्रास होत आहेत. हे त्रास का होत आहेत माहिती आहे? कारण त्यांना ज्यावेळेला मी पूर्ण हिस्ट्री घेतली, त्यावेळेला मला कळालं, की ते दररोज जेवताना 5 चुका करायचे आणि त्या 5 चुकांमुळे त्यांना हे त्रास होते. तर आज आपण बघूया, की या 5 चुका कोणत्या आहे आणि 5वी चूक आहे ना, ही 5वी चूक मी सुद्धा करत होतो, पण मी ती नंतर बंद केलेली आहे. तर चला आपण बघूया, की जेवणानंतर अशा काय 5 चुका ही व्यक्ती करत होती, की ज्याच्याने त्या व्यक्तीला पोटाचा सुद्धा त्रास झाला, प्री डायबिटिकमध्ये पण झाले, वजन पण वाढलेलं आहे. आणि हां, आणखीन त्यांना एक त्रास होता, तो म्हणजे सांधेदुखीचा. बारीक-बारीक सांधे जखडणं सुरू झालं होतं. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतोय. आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर, पुणे या ठिकाणी आहे. तर जेवणानंतर या 5 चुका करूच नका. सगळ्यात पहिली चूक, जेवणानंतर लगेच झोपणे. हो, मित्रांनो, अनेक जणांना मी बघतो कामावरून घरी येतात, उशिरा घरी येतात, 10:30, 11 वाजता घरी येतात, मग जेवतात आणि जेवल्या-जेवल्या लगेच झोपतात. अशा केल्याने काय होतं, की जेवण जे आपण खाल्लेलं असतं ना, ते पचत नाही आणि न पचल्या कारणाने सकाळी उठल्याच्यानंतर फ्रेश वाटत नाही, पोट जड वाटतं, पोट साफ सुद्धा होत नाही. आता अन्न रात्री खाल्लेलं पचलेलंच नाहीये, तर पोट साफ कसं काय होणार? आणि यामुळे आमाची निर्मिती होते. आम म्हणजे काय? जो आमवातातला आम असतो ना तो. आता जर हा आम शरीरामध्ये वाढला आणि तो शरीरात सर्क्युलेट व्हायला लागला आणि जर त्याने वाताबरोबर कोलॅबोरेशन केलं, तर कोलॅबोरेशन हा शब्द चुकीचा आहे, पण मी जस्ट सांगतोय, की आम आणि वात हे ज्यावेळेला दोघं एकत्र येतात आणि मग ज्यावेळेला ते वाढतात, त्यावेळेला आमवाताचा त्रास होतो. पण त्या अगोदर अजीर्ण होणं हा प्रकार होत असतो. म्हणून रात्री जेवणानंतर लगेच झोपणं हे चुकीचं आहे. जेवणानंतर कमीत कमी 2 तास तरी आपल्याला वेळ मिळायला पाहिजे अन्न पचण्यासाठी किंवा जठरातून लहान आतड्यांमध्ये जाण्यासाठी, जेणेकरून आपलं पोट हलकं राहील आणि आमाची निर्मिती होणार नाही. म्हणून तुम्ही जर रात्री लगेच जेवणानंतर झोपत असाल, तर आत्ताच्या आता थांबा. काहीतरी मार्ग शोधा, की जेणेकरून तुम्हाला लगेच झोपण्याची वेळ नाही येणार आणि तुमचं जेवण लवकर होईल. दुसरी चूक, जेवणानंतर चहा पिणं. आता रात्रीच्या जेवणानंतर चहा तर आपण पित नाही, पण अनेक वेळेला दुपारच्या जेवणानंतर टी ब्रेक म्हणून आपण लगेच चहा घेतो. जेवणानंतर 2-3 तासाने तुम्ही चहा घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. पण जेवणानंतर लगेच जर तुम्ही चहा पिण्याची तुम्हाला सवय असेल तर आत्ताच थांबवा. का सांगतो? जेवणामध्ये जितके पण पौष्टिक पदार्थ असतात, जितके पण व्हिटॅमिन्स, प्रथिनं असतात, या सगळ्यांचं ॲब्झॉर्प्शन चहामुळे थांबू शकतं. मित्रांनो, ज्या पण वेळेला आपण आयर्न टॅब्लेट्स घेतो किंवा व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घेतो, त्यावेळेला आपले डॉक्टर सांगतात, की ह्या गोळ्या घेतल्यानंतर चहा घेऊ नका. का? कारण चहामध्ये अशा क्वालिटीज आहेत, की ते आपल्या जठरातून जे ॲब्झॉर्प्शन व्हायला पाहिजे, न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन व्हायला पाहिजे, ते होत नाही आणि त्यामुळे शरीराला योग्य पद्धतीमध्ये पौष्टिक असे न्यूट्रिएंट्स मिळत नाही आणि आपल्या शरीराचं कुपोषण होतं. तर तुम्ही जर जेवणानंतर लगेच चहा पित असाल, तर आत्ताच थांबवा आणि ही सवय लगेच सोडून द्या. तिसरी चूक अनेक वेळेला अनेक जण करतात, ती म्हणजे जेवणानंतर लगेच व्यायाम करतात. आता व्यायाम म्हणजे तुम्ही असा समजू नका, की जिममध्ये जाऊन व्यायाम करतायत किंवा आणखीन काही. काही जणांचं प्रोफेशनच असं असतं, की जेवणानंतर लगेच शारीरिक श्रम करावं लागतं. आता या लोकांनी काय करावं? कामावरती तर जायलाच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, आपण जेवणानंतर लगेच शारीरिक श्रम करण्यापेक्षा अर्धा तास, 1 तास आराम करून मग हे जर शारीरिक श्रम तुम्ही केलात किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही थोडं-थोडं, हळू-हळू कामाचा जोर हळू-हळू वाढवत नेलात, तर चालेल. पण जेवणानंतर लगेच जर आपण व्यायाम करतोय, तर वाताचं प्रमाण वाढू शकतं आणि वाताचे त्रास होऊ शकतात. आता व्यायामामध्ये या ठिकाणी अनेक जण आणखीन एक चूक करतात, ती म्हणजे जेवणाच्या नंतर ही लोकं वॉक करायला जातात.
चला, जेवणाच्या नंतर शतपावली करायला नक्कीच सांगितलेली आहे आणि शतपावलीच करावी. पण अनेक जणांना मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो, ही लोकं जेवणाच्या नंतर 3 किलोमीटर, 4 किलोमीटर फास्ट वॉकिंग असं करतात आणि अनेक वेळेला काही जण जेवणाच्या नंतर सुद्धा व्यायाम करतात. असं केल्याने शरीरामध्ये वात वाढू शकतो. आता बघा, एक गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की मी इतके वर्ष करतोय, मला काहीच झालं नाही. पण रिस्क कशाला घ्यायची आहे? आपण सिंपल करूया ना, जेवणाच्या अगोदर व्यायाम करूया, मग जेवण करूया. ज्याच्याने शरीरामध्ये गरज पण निर्माण होईल आणि भूक पण चांगली लागेल आणि मग तुम्ही जेवलात तर ते जेवण चांगलं पचेल सुद्धा. जेवणानंतर व्यायाम जर केला तर शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते, लक्षात घ्या. चौथी चूक जी आपण बऱ्याच वेळेला करतो ती म्हणजे जेवणानंतर तांब्या भरून पाणी पिणे. मित्रांनो, अनेक वेळेला आपण या गोष्टी करतो की जेवताना मध्ये मध्ये अजिबात पाणी पित नाही, एकदम शेवटला अगदी तांब्या भरून आपण पाणी पितो. तुम्ही म्हणाल की मी इतके वर्ष पितोय, मला काहीच झालं नाही, कशाला तुम्ही हे असं सांगताय? एक मी सांगतो, जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या आणि जेवणाच्या नंतर सुद्धा थोडं पाणी प्या. अजिबात पाणी पिऊ नका, असं करू नका. जेवणाच्या अगोदर जर पाणी प्यायलात तर भूक मंदावते. जेवणाच्या नंतर जर पाणी प्यायलात तर शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या. जेवणाच्या नंतर सुद्धा थोडं पाणी प्या. जेवणाच्या नंतर मुख्य म्हणजे आपल्याला चूळ भरणं म्हणजे कवल करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून दातांमध्ये फसलेलं अन्न आपलं बाहेर निघून जाईल आणि तिथे ते राहून सडणार नाही. त्यामुळे जेवणाच्या नंतर भरपूर पाणी पिण्यापेक्षा जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या आणि जेवणाच्या नंतर सुद्धा थोडं पाणी प्या आणि चूळ भरा म्हणजे कवल करा. 5वी चूक जी मी सुद्धा करत होतो ती मी सांगतो तुम्हाला, ती कुठली? ते म्हणजे जेवणाच्या नंतर गोड खाणं. मित्रांनो, आपल्याला अनेक वेळेला सवय असते की जेवणाच्या नंतर गोड खायची. पण कसं बघा, तुम्ही म्हणाल की आम्ही नेहमीच गोड खातो, आम्हाला काही त्रास होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जेवताना जर गोड खाताय, जेवताना खा, तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही खाऊ शकता. आयडियली गोड कधी खायला पाहिजे? आयडियली गोड हे जेवणाच्या पूर्वी खायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये गोड खाण्याची जी पद्धत आहे ती जेवणाच्या पहिले खायला सांगितलेली आहे, शेवटला नाही. पण तुम्ही जेवताना कधी पण गोड खा, ते चालेल. पण जेवणाच्या नंतर अर्धा तास झाला, 1 तास झाला, की मग आपण गोड खातो ते चुकीचं आहे. अनेक फॅमिलीमध्ये मी बघतो जेवण करतात, जेवण झालं की थोडा वेळ बसतात, मग अर्धा तास, 1 तासानंतर आईस्क्रीम काढलं जातं, गुलाबजाम काढले जातात किंवा आणखीन काहीतरी गोड पदार्थ काढले जातात. असं केल्याने बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन स्पाइक तर पुढे होतोच, पण यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते आणि जेवण अजीर्ण होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. कारण बघा, तुम्ही अर्धा तास अगोदर जे जेवण खाल्लेलं आहे ते पोटामध्ये जाऊन त्याच्यावरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही अर्धा ते 1 तासानंतर पुन्हा तिथेच अन्न टाकणार. त्यावेळेला त्याच्यावरती जी प्रक्रिया होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळ आपल्याला मिळणार नाही. कारण स्टमक एम्प्टिंग हा जो प्रकार असतो तो 2 ते 2.5 तासाने होत असतो. मग जे पदार्थ आपण जेवणाच्या नंतर 1 तासाने खातोय त्याच्यावरती जी 2 तास प्रक्रिया व्हायला पाहिजे ती 2 तास न होता 1च तास होते. मग त्याच्याने अजीर्ण होणार नाही का? साहजिकच होणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जर आपण गोड खातोय तर सगळ्यात पहिली चूक होते ती म्हणजे प्रत्येक गोड पदार्थ हा पचायला जड असतो. त्यामुळे या पदार्थांना आणखीन वेळ लागणार पचायला. तुम्हाला गोडच खायचं असेल तर जेवताना खावा, जेवणाच्या नंतर खाऊ नका. त्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला जर तुम्ही जेवणाच्या नंतर आईस्क्रीम खात असाल तर ते बऱ्याच वेळेला तुमची अग्नी मंद करतो आणि अजीर्णाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये वाढवतो. त्याचबरोबर प्री डायबिटिकमध्ये जाण्याचं जे कारण असतं ना, ते बऱ्याच वेळेला जेवणाच्या नंतर गोड खाणं हे ठरू शकतं. तर अशा प्रकारे या 5 चुका ही व्यक्ती सुद्धा करत होती आणि त्या व्यक्तीला वाटत होतं, की आपण काहीही चूक करत नाही तरी पण मला का त्रास होतो? मित्रांनो, कुठलाही त्रास हा कारणाशिवाय होत नाही. प्रत्येक त्रास ज्यावेळेला आपल्याला काही पण होत असतो, शरीराला काही दुखापत होत असते, ही दुखापत आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या काही सवयींमधूनच आलेली असते. म्हणूनच यांना लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणतात. तर या चुका तुमच्या माहितीमध्ये कोणी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना याची माहिती करून द्या. कारण अवेअरनेस करून घेणं हेच सगळ्यात पहिलं आरोग्य आणि सुखी जीवनाचं धोरण आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.